कारणही तसंच आहे. मी वाट बघते कोणाची तरी. आता कोणाची तर गावावरून काही कोणीतरी येतंय. आता हे हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं. तर मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर छान सकाळची वेळ आहे आणि आज मी सकाळपासूनच ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे. कारणही तसंच आहे. मी वाट बघते कोणाची तरी. आता कुणाची तर गावावरून काही कोणीतरी येतंय. आता हे म्हटल्यानंतर तुम्हाला थोडाफार अंदाजा तर आलेलाच असेल. तर त्यांचीच मी वाट बघते. त्यांची ट्रेन थोडी लेट झालेली आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे. आणि सकाळचं माझं सगळं आवरून झालेलं आहे. मस्त आंघोळ झाली, छान फ्रेश झाली आणि आता देवपूजा करणार आहे. म्हणजे ते यायच्या आधी थोडं तेवढं आटपून घेतलं म्हणजे निवांत मग गप्पा वगैरे होतात. तर देवपूजा मी करणार आहे. आणि हो, आता सध्याचं वातावरण इतकं बोगस झालेलं आहे ना, म्हणजे आज माझ्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. कारण सांगते, रोज काय होतं, रोज लवकर उठते, सगळं आटोपतं, महेश ऑफिसला जातात, त्यानंतर प्राणायाम मेडिटेशन वगैरे होतं माझं. आणि नंतर मग मला इतकं आळस यायला लागतो ना, म्हणजे मी बरेच दिवस झाले मी जिममध्ये सुद्धा गेलेली नाहीये. कारण तेच सकाळी जायचं म्हटलं पाऊस येतो किंवा काही ना काही कारणांमुळे, कधी मी असते कधी मैत्रीण नसते, मग एकटं जायला कंटाळा येतो, त्यामुळे रेग्युलर नाहीये. आणि घरी सुद्धा प्रॉपर असं एक्सरसाइज होत नाहीये. तर त्याच्यामुळे का काय म्हणजे माहित नाही काय. आणि हे वेदर सुद्धा असं झालेलं आहे ना सध्या, की त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप असं बोरिंग वाटतं. तर नकोच वाटतं ते करायला. आणि दुसरं कारण म्हणजे की गरमी, भयंकर गरमी आहे. सगळीकडे खूप पाऊस पडतोय, म्हणजे पुणे मुंबई आपल्या महाराष्ट्रात तर भरपूर पाऊस पडतोय, इकडे पण पडतोय. पण फरक काय माहिती का, तिकडे पाऊस पडला ना तर पंख्याची गरज लागत नाही. म्हणजे वातावरण इतकं छान थंड झालेलं असतं की तुम्हाला विदाऊट पंखा सुद्धा तुम्ही राहू शकता. पण इथे म्हणजे कुठे, आता जे नवीन आहेत त्यांना माहीत नसेल तर म्हणून सांगते, अहमदाबादमध्ये 12 महिने गरमी असते. मी नेहमीच तुम्हाला सांगत असते. आणि यावेळेला सुद्धा पाऊस पडतोय बरं का, रोज पाऊस पडतोय, चांगला पाऊस होतोय. म्हणजे बाहेर अक्षरशः अशी नदी तयार होते, एवढं पाणी साचतं. पण तरी सुद्धा प्रचंड गरमी होते, इतकी की आमच्याकडचा एसी बंद झालेला नाही अजून. म्हणजे एसी शिवाय राहू शकत नाही, इतकं गरम होतंय. कारण इथे, आणि हे नेहमीच आहे, इथे माहित नाही काय, किती पाऊस पडू द्या वातावरण थंड होतच नाही. तर सध्या तरी एसीची गरज लागतेच आहे. आताही मी तुमच्याशी बोलते पण मला भयंकर घाम येतोय. तर त्याच्यामुळेही कदाचित त्या गरमीमुळे ना खूप म्हणजे असं हे होतं, काही करायची इच्छा होत नाही. तर माझंही तसंच चाललेलं आहे. पण आता सकाळचं सगळं आवरलं, छान आंघोळ वगैरे झाली, आता देवपूजा वगैरे करणार आहे मी. आणि म्हटलं चला आज सकाळी छान ब्लॉगला सुरुवात करूया. एक आठवण राहते ना, मी तुम्हाला म्हटलं की माझे ब्लॉग काही रेग्युलर येत नाही आहेत, कारण थोडंसं कंटाळाच आलेला आहे मला आता सध्या. पण म्हटलं की नाही, आज कोणीतरी येतं आहे आणि त्या मेमरीज राहतात, म्हणून मग मी त्या दिवशी ब्लॉग शूट करते. तर म्हणून मी आज ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि आता रेडी झालेली. केस तुम्ही बघू शकता अशी बांधून ठेवलेले मी, कारण एकही केस असा आलेला मला सहनच होत नाहीये. आणि हेअर कलर करायचा राहिलेला आहे. हे बघा, सगळीकडून केस आता दिसायला लागले वाईट. आणि हो, मला मागे एकाने विचारलं होतं की कुठला कलर वापरते, एका ताईने विचारलं होतं, आणि घरी करते का कुठे. तर त्यावरती सुद्धा मला व्हिडिओ शूट करायचे होतो. खूप डोक्यात आहे, पण मला जमतच नाहीये. पण मी विचार करेल, तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी कुठला हेअर कलर वापरतीये. आणि आज छान हे मंगळसूत्र घातलंय बऱ्याच दिवसानंतर. म्हणजे ॲक्च्युली हे 6-1 महिने झाले असतील मी घातलेलंच नव्हतं. तर हे ॲक्च्युली रिपेअर करायचं होतं मला. थोडंसं ना इथून जो तार असतो ना, तो तार निघालेला होता, तर ते मला रिपेअरिंगला द्यायचं होतं, पण जमतच नव्हतं. आणि आता जवळजवळ 5-6 दिवसांपूर्वी मी ते करून आणलेलं. हे तनिष्कमधून घेतलेलं होतं मी, आणि म्हणून मला ते तिथूनच रिपेअर करायचं होतं. कारण इथे कुठल्याही ज्वेलरजवळ लोकल दिलं असतं ना, तर मला भरोसा नाही आहे कोणावरच. एकतर आम्ही इथून काहीच घेत नाही. तर म्हटलं जिथून घेतलंय आपण तिकडूनच करूया. तर ते करून आणलं आणि आज मी ते वेअर केलं बऱ्याच महिन्यानंतर. तर खूप छान वाटतं, मला खूप आवडतं ते. असं नाजूक आहे, मस्त डायमंडचं.
सो असो, आता मी पटापट देवपूजा आटोपते आणि मग कोण आलं तेही तुम्हाला दिसणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. काय काय आणलं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग मी माझं काम आटोपते आणि नंतर तुम्हाला भेटते. आणि गावावरून कोणी आलं आणि खाऊ आणलं नाही असं तर होतच नाही. तर माझे पप्पा आणि माझा भाऊ आलेला आहे. पप्पांची इथली ट्रीटमेंट चालू आहे हार्टची. सो त्यासाठी त्यांना यायचं म्हणजे यावं लागलं इकडे. आणि येताना ते नेहमीच भरपूर असा खाऊ भाज्या वगैरे घेऊन येतात. जे इकडे मिळत नाही ते सगळं घेऊन येतात. तर हे आहेत खव्याचे गुलाबजामुन जे आम्हाला तिघांना खूप आवडतात. मी पॅकेटचे गुलाबजामुन म्हणजे मला आठवतसुद्धा नाही किती वर्षांपूर्वी बनवले होते. जेव्हाही गावावरून येताना तेव्हा हे खव्याचे गुलाबजामुन माझा भाऊ घेऊनच येतो. आणि हा ओला मसाला म्हणजे आपला मसाल्याची भाजी जी बनवतो ना त्याचा हा मसाला आहे. हा स्टोअर करून ठेवता येतो फ्रीजमध्ये. तर मागे माझा भाऊ आला होता तेव्हा घेऊन आला होता आणि मला खूप आवडला होता तो, म्हणून यावेळेला सुद्धा मी त्याला सांगितलं होतं. तर हे दोन्ही मी डब्यांमध्ये भरून डीप फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. त्यानंतर आणलेली आहे बट्टी. आमच्या खानदेशमधला स्पेशल मेनू आहे वरणबट्टी वांग्याची भाजी. ही जी भाजी दाखवते ना ही वांग्याची भाजी आहे, घोटलेल्या वांग्याची, आणि याची टेस्ट अप्रतिम असते. घरी आपण कितीही बनवलं तर त्याची टेस्ट आणि ही बाहेरून आणलेली जी वांग्याची भाजी म्हणजे पंगतमधल्या भाजीची टेस्ट जी असते ना ती वेगळीच असते. म्हणून जेव्हाही तिकडून कोणी येतं त्यावेळेला बट्टी आणि वांग्याची भाजी मी आणायलाच सांगते. आता ही जी बट्टी आहे ना ती वाफवलेली आहे. तिला मी मस्त तळून घेणार आणि एका साईडला मी वरणसुद्धा लावलेलं आहे म्हणजे आजचा मेनू तोच असणार आहे. त्यानंतर भाज्या काय काय आणलेल्या आहेत तर भरताची वांगी आणलेली आहेत. त्यानंतर ही चिवडीची भाजी. बऱ्याच जणांना ही भाजी नवीन वाटत असेल पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ही भाजी मिळते. पोकळ्याची भाजी ती सुद्धा इकडे मिळत नाही. त्यानंतर खरं तर मी यातलं काहीच माझ्या आईला सांगितलेलं नव्हतं. तिला मी फक्त ठेच्याच्या मिरच्या आणायला सांगितल्या होत्या आणि वांग्याची भाजी पाठवायला सांगितली होती. पण तरीसुद्धा आणि तिनेही माझ्या भावाला तेच सांगितलं की खूप असं बाजार, कारण माझी आई पंढरपूरच्या वारीला गेलेली होती. अरे हो, हे सांगायचं राहिले, हे जे व्लॉग्स आहेत ना हे खूप जुने व्लॉग्स आहेत म्हणजे 2 आठवड्यापूर्वीचे हे व्लॉग्स आहेत. पण माझ्याने ते एडिट झाले नाही आणि काही ना काही प्रॉब्लेम येत होतात त्यामुळे मला ते एडिट करताच आले नाही. म्हणून हे तुमच्यासोबत खूप उशिरा मी शेअर करते. म्हटलं एवढ्या मेहनतीने व्लॉग शूट केले तर तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करावे म्हणून. तो त्याबद्दल खरंच खूप सॉरी. तर इथे बघा ठेचाच्या मिरच्या आणलेल्या आहेत, निंबूसुद्धा आणलेले, बारीक मिरच्या आणलेल्या आहेत, शिमला मिरची, त्यानंतर वांगे, काटेरी वांगे जे इकडे मिळत नाहीत, अशा भरपूर भाज्या आणि भरपूर प्रमाणामध्ये तो घेऊन आलेला आहे. ओझं होऊ नये म्हणून मी आईला ते नाही सांगितलं होतं पण तरीसुद्धा भाऊ जबरदस्ती एवढं घेऊन आलेलं आहे. त्यानंतर इथे बघा हे बिबडे जे आहेत चिकणीचे बिबडे आणि हे असे बिबडे, हे 2 प्रकारचे 2-3 प्रकारचे जे पापड आहेत ना आईने छान ते चुल्यावर भाजून मला पाठवलेले आहेत, कारण ते गॅसवर भाजले जात नाही व्यवस्थित. या मिरच्या मी सांगितलेल्या होत्या, चपाता आणि रसगुल्ला मिरची तिकडे खूप छान मिळते. मी शक्यतो तिकडूनच आणते कारण इकडे मी 1-2 वेळा ट्राय केलं ना तर मिरच्या मला आवडल्याच नाही. त्याची चटणी पण मला आवडली नाही. तर ओली चटणी आणि कोरडी चटणी अशा दोन्ही प्रकारच्या चटण्या याच्यामधून बनवता येतात. तर तेही सुद्धा आणलेलं आहे आणि आईने चटणीसुद्धा पाठवलेली आहे बनवून. हे बघा हे जे छोटे आवळे येतात ना, माझ्या आईच्या अंगणामध्येच आवळ्यांचं झाड होतं. तर त्या आवळे छान त्याची आवडाकंठी बनवून पाठवलेली आहे. ही माझी वहिनी बनवते, तिला माहिती मला खूप आवडते तर ती नेहमीच बनवून ठेवते आणि जेव्हा कोणी येईल ना त्यांच्यासोबत पाठवते. हे शेंगदाणे बघा हे एक्स्ट्रा पाठवलेलं आहे बरं का, मी हे सांगितलेलं नव्हतं. पण कसं की गावाकडे वर्षभराचं ते साठवून ठेवतात ना, मग ते शेंगा वगैरे घेतलेल्या असतं आईने, तर तिने जबरदस्ती हे शेंगदाणे पाठवलं. म्हणजे यातल्या काहीच वस्तू मी सांगितलेल्या नव्हत्या तरी तिने ते पाठवलेलं आहे. आता स्वयंपाकाची वेळ माझी झालेली होती आणि स्वयंपाक खरं तर आज काहीच नव्हता. वरण एका साईडला झालेलंच होतं माझं. तर ही बट्टी पण मी मस्त तळून घेत आहे आणि तळलेली बट्टी ना खरंच खूप मस्त लागते खायला. थोडं हेवी होतं पण कधी नवत खायला मिळतं तर इट्स ओके. तर ही बघा ही अशा पद्धतीने बट्टी मी कट करून घेतली आणि तिला छान अशी तळून घेतली. मस्त क्रिस्पी झालेली होती. ही क्रिस्पी बट्टी अशी केली ना तर ती वरणासोबत छान लागते, भाजीसोबत खायला मस्त लागते आणि फक्त नुसतीच खाल्ली तर ती टोस्टसारखी लागते. आपण टोस्ट जे खातो ना चहासोबत अगदी तसे लागतात. तर इथे माझा
स्वयंपाक रेडी होत्या. आता महेश तर घरी नव्हते म्हणून मग आम्ही 4 जण जेवणार होतो. म्हणून मग मी जेवढी हवी तेवढीच भाजी काढली, थोडी गरम करून घेतली आणि बाकीची भाजी मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. तर इथे मी आता ही जी बट्टी आहे ना ती गरमागरम तळून घेते. आता हा बट्टीचा जो मेनू आहे ना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. आता आमच्याकडे याच्यासोबत तुरीचं वरण म्हणजे सिंपल वरण खाल्लं जातं. त्याच्यावर भरपूर असं तूप टाकून खाल्लं जातं. खानदेशमधले जर तुम्ही असाल किंवा नसाल सुद्धा तर तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल की तिकडचा हा फेमस मेनू आहे. आमच्या इकडे प्रत्येक लग्नामध्ये सुद्धा हा मेनू असतो. मस्त खाली पंगतमध्ये बसून छान असं केळीच्या पानावरती हा मेनू वाढला जातो आणि मस्त खाल्ला जातो. मी खरंच सांगते, जर तुमच्यापैकी कोणी खानदेशमध्ये राहणारे असतील आणि हा ब्लॉग बघत असेल तर मला कमेंट करून सांगा की याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तुम्ही सुद्धा पंगतमध्ये बसून वरण बट्टी आणि वांग्याची भाजी खाल्लेलीच असणार ना. आमच्यासारखे जे गावापासून दूर राहतात ना ते या सर्व गोष्टींना खरंच खूप मिस करतात आणि त्यासाठी भलं हो, खरंच भलं हो त्या दुकानदारांचं ज्यांनी असे शॉप ओपन केलेले आहेत. म्हणजे आमच्यासारखे पुण्या मुंबईला किंवा बाहेरगावी राहणारे जे आहेत तर त्यांनासुद्धा या म्हणजे रेसिपीचा आस्वाद घेता येतो. मस्त जी टेस्ट आहे ती करता येते कारण ही बट्टी खराब होत नाही. 4-5 दिवस ती फ्रीजमध्ये ठेवली तरी राहते. वांग्याची भाजीसुद्धा फ्रीजमध्ये राहते. तर आता 2 दिवस तरी मस्त खाल्ली जाणारी ही भाजी आणि बट्टी पाहिजे तेव्हा तळून खाता येते. त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं आणि मी खरंच ते काहीच शूट केलं नाही. पप्पा आले, माझा भाऊ आला, ते खरंच मी त्या दिवशी शूट करायचंच विसरले. पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते नक्कीच दिसतील. ही दुपारची वेळ होती आणि माझं काही पार्सल आलेलं होतं. मी Amazonवरून काहीतरी 2 प्रोडक्ट मी मागवलेले होते. मी तुम्हाला व्लॉगच्या सुरुवातीलाच सांगितलं की माझा हेअर कलर करायचा राहिलेला आहे. ॲक्च्युली हेअर कलर संपलेला होता तर तोच मी इथे ऑर्डर केलेला होता आणि त्याचबरोबर एक आणखी छान प्रोडक्ट मी बघितलं होतं कुठेतरी रँडमली. तर म्हटलं चला आपण सुद्धा ते यूज करूया. तर ते ना काय म्हणतात डार्क स्पॉटसाठी म्हणजे आपले जे अंडर आर्म्स आहेत ते ब्लॅक होत असतील, थोडं डार्क होत असतील किंवा मग आपले एल्बो असतात किंवा गुडघ्यांवरती कधी काही लागलेलं असेल ते असेल. असे जे ब्लेमिशेस तयार होतात ना आपल्या काय म्हणतात शरीरावरती, तर त्या ठिकाणी तुम्ही ते लावू शकता असं मी पाहिलेलं होतं. सो म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे. तर ते एक प्रोडक्ट मी मागवलेलं आहे आणि आधी मी ते यूज करणार आणि खरंच रिझल्ट मिळतो का त्यानंतरच मी ते तुमच्यासोबत शेअर करणार. तर ते आणि हेअर कलर कुठला यूज करते त्याचासुद्धा मला बऱ्याच जणांनी व्हिडिओ मागितलेला आहे. तर मी एकदा तो नक्कीच शेअर करेल. इथे बघा हे पेढे आणलेले होते. हे आमच्या जळगावचे फेमस पेढे आहेत. याच्यामध्ये साखर थोडी जास्त असते पण हे महेशला खूप आवडतात म्हणून आईने हे पाठवलेले आहेत. आणि त्याचबरोबर चटणी मी जे मिरच्या दाखवल्या ना त्या मिरच्यांची अशी आईने चटणी करून पण पाठवलेली आहे. तर आई नेहमीच असं माझं काम खूप सोपं करत असते. मला आठवतच नाही की कितीतरी वर्ष मी ही चटणीसुद्धा घरी बनवलेली असेल. शेंगदाणे टाकून केलेली ही चटणी आहे, कोरडी चटणी. तर ते सुद्धा आहे. आणि त्यानंतर दुपारी निवांत सगळे झोपले, छान आराम केला आणि ही संध्याकाळची वेळ होती. आता संध्याकाळी काय करू म्हटलं कारण सकाळी तर हेवी जेवण झालेलं होतं आणि म्हणून मग महेशसाठी तोच मेनू होता वरणबट्टी वांग्याची भाजी. पण आम्हाला हलकं-फुलकं खायचं होतं. पप्पा तर बऱ्याच वेळा संध्याकाळी जेवणसुद्धा करत नाहीत. तर मग मी भावाला म्हटलं की चला आपण पोकळ्याची भाजी करूया म्हणून पोकळा आणलेला आहे. तर पालेभाज्या अशाही जास्त दिवस फ्रीजमध्ये राहत नाही. तर मग मी तीच करते आणि त्याच्यासोबत भाकरी वगैरे किंवा चपाती जे काही असेल ते. तर तो सुद्धा हो म्हणाला आणि म्हटलं की चला फ्रेश भाजी आहे तर याची फ्रेश भाजी करूया, मस्त खायला लागेल. आणि बरेच वर्ष झाले मी सुद्धा, वर्ष नाही महिने झाले मी सुद्धा ही भाजी खाल्लेली नव्हती. सो म्हटलं चला हीच भाजी करू. आणि पालेभाजी म्हटली तर अगदी झटपट होते आणि खायला सुद्धा टेस्टी आणि हेल्दी असते. तर इथे मी ती भाजी आधी धुवून घेतली स्वच्छ आणि त्याच्यानंतर कट करून घेतलेली आहे. तर भाजी केली होती, चपाती केली होती, भरलेल्या मिरच्या होत्या, त्यानंतर वरणबट्टी वांग्याची भाजी तर होतीच. असा संध्याकाळचा मेनू होता आणि यानंतर मी काहीही शूट केलेलं नाही आहे. नेक्स्ट व्लॉग्स मी नक्की बघा, मी लवकरच शेअर करणार आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेट होईल आपली एका छानशा आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.